विधानसभेतील इतक्या मोठ्या विजयानंतर देखील महाराष्ट्रामध्ये सन्नाटा का होता असं म्हणत राज ठाकरे यांनी विधानसभा निकालावर शंका उपस्थित केली आहे। भाजपने आधी आरोप करून नंतर सत्तेत घेतलेल्या लोकांवरून देखील त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे। पाहूयात। सत्तेमध्ये आले आहेत त्यांचे मला अनेकांचे फोन आले, त्यांना शॉक बसलाय। ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून आलाय तिथे 42 आमदार येतात। 4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात। विधानसभा निकाल अविश्वसनीय असल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी महायुतीच्या विजयावरच शंका वर्तवली आहे। मात्र यात रंजक गोष्ट म्हणजे राज ठाकरेंनी निकालावर प्रश्न उपस्थित केला, पण भाजपला मिळालेल्या 132 जागा आपण समजू शकतो असं म्हणत भाजपच्या विजयाला क्लीन चिट दिली आहे आणि अजित पवारांचे 43 आमदार कसे काय जिंकले असा प्रश्न विचारलाय। जे सत्तेमध्ये आले आहेत त्यांचे मला अनेकांचे फोन आले, त्यांना शॉक बसलाय। म्हणजे कसं आहे, भारतीय जनता पक्षाला 132 काय जागा मिळाल्या वगैरे वगैरे, चला ठीक आहे। मागच्या वेळेला पण त्यांना काहीतरी 100 काय किती जागा होत्या, 105 च्या आधी नाही 105 17ला होत्या, 122 काहीतरी 122 काहीतरी जागा होत्या 2014ला। ठीक आहे, आपण समजू शकतो, चला 132। अजित पवार 42, 4-5 जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42, कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती? आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ बिजबळ सगळेजण मोठे झाले, त्या शरद पवारांना 10 जागा मिळतात। हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे, न समजण्याच्या पलीकडे। आपल्या सुपुत्रांचा दारुण पराभव का झाला आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत यावर त्यांनी भाष्य करावं आणि त्याकरता अजितदादांसारखं पहाटे 5 वाजतापासून मला असं वाटतं त्यांनी कामाला लागलं पाहिजे। त्याच्याशिवाय अजितदादा नावाचा विकास पुरुष त्यांना कळू शकणार नाही। फक्त 4च महिन्यात लोकांचं मतदान कसं काय बदलू शकतं असं म्हणत राज ठाकरे यांनी लोकसभेचाही दाखला दिलाय। लोकसभेत 8 खासदार मिळवणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाचे विधानसभेत फक्त 10 आमदार जिंकले आणि 1 खासदार जिंकणाऱ्या अजित पवारांच्या पक्षाचे 43 आमदार आले। तुलनात्मक जागांचा हिशेब केल्यास शरद पवारांचा पक्ष 4 महिन्यांच्या अंतरात 38 मतदारसंघात मायनस झाला, तर 37 मतदारसंघात अजित पवारांच्या पक्षानं आघाडी घेतली आहे। लोकसभेवेळी 13 खासदार मिळवणाऱ्या काँग्रेसचे फक्त 16 आमदार येऊ शकले, तर 9 खासदारांच्या भाजपचे तब्बल 132 आमदार निवडून आले। तुलनात्मकरित्या काँग्रेस फक्त 4 महिन्यात 56 मतदारसंघात पिछाडीवर गेली, तर भाजपनं तब्बल 78 मतदारसंघात मुसंडी मारली। 4 महिन्यापूर्वी लोकसभा झाली, त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले। एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात? साधारणपणे 5 ते 6 आमदार येतात। सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे? त्यांचे 15 आमदार येतात। शरद पवार साहेबांचे 8, त्यांचे 10 आमदार येतात। आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आलाय तिथे 42 आमदार येतात। 4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात। काय झालं, कशामुळे झालं, हा संशोधनाचाच विषय। सर, राज ठाकरेंनी म्हटलेला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर माझा विश्वास नाही। राज ठाकरेंवर महाराष्ट्रात बोलू। सर, राज ठाकरेंनी म्हटलेला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर माझा विश्वास नाही। राज ठाकरेंवर महाराष्ट्रात बोलू। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच एक व्यक्ती इतक्या मोठ्या विजयानंतरही संभ्रमात होता असं म्हणत राज ठाकरे यांनी अनेक शंका वर्तवल्या। मनसेच्या राजू पाटलांना त्यांच्याच गावात एकही मतदान मिळालं नाही। मराठवाड्यात वॉर्डात 5000 मतं घेणाऱ्याला विधानसभेत 2500च मतं कशी पडतात? लोकांनी मनसेला मतं दिली, पण ती कुठेतरी गायब झाली। अवघ्या 4च महिन्यात लोकांचा कल इतका कसा काय बदलला? ऐतिहासिक विजयानंतर राज्यात कुठेही मोठा जल्लोष का दिसला नाही? संघाच्याच एका व्यक्तीनं मला विचारलं होतं की इतका सन्नाटा क्यों है? निकालाच्या संभ्रमाबाबत फक्त मीच नाही तर अख्खा महाराष्ट्र बोलतोय असंही राज ठाकरे म्हणाले। 7 वेळा जो माणूस आमदारकीला 70 ते 80 हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये 10,000 मतांनी पराभव होतो। माझ्याकडे एक व्यक्ती आली होती,
जी RSSची संघाशी संबंधित व्यक्ती होती, त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांनाही पटलेलं नाही. त्यांनी फार छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर. मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई, कोई तो जीता होगा. उद्या अनेक लोक बोलतील की राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलतायत. मी काय बोलतोय, अख्खा महाराष्ट्र बोलतोय. जे निवडून आले त्यातल्या अनेक लोकांचे मला फोन जे आले, जे सत्तेमध्ये आले त्यांचे मला अनेकांचे फोन आले, त्यांना शॉक बसलाय. हे आमच्या इथे राजू पाटील बसलेत, पाटलांचंच गाव, म्हणजे तिकडे त्यांनाच मतदान होतं. या 1400 लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना किती मतं पडली असतील? एक पण नाही. अख्ख्या गावातनं एक मत नाही पडत की ज्याच्यावरती विश्वास, निवडून आलेल्यांचा विश्वास नाहीये. पडलेल्यांचा काय घेऊन बसलो आपण? रोज रात्री बायकोला सांगता चिमटा काढ. महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं, सन्नाटा पसरला. सन्नाटा आलो, कारण लोकांमध्येच संभ्रम होता. हे काय आहे, हे कसं झालं, असा कसा निर्णय आला? खुद्द मोदींनी 7 दिवसांपूर्वी अजित पवारांवर कारवाईचं विधान करून त्यांच्याच भाजपनं त्यांना सत्तेत घेतलं म्हणत राज ठाकरे यांनी टीका केली आहे. 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू. आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत. आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे मला पहिल्यांदा कळलं. जो एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत तो अर्ध आणि अर्धवट माहितीच्या आधारावर आहे. आपण जे सांगू पाहताय त्याचं उत्तर सरळ एकच आहे. भारतीय जनता पक्षाने तडजोडीचं राजकारण कधीच केलं नाही. प्रथम राष्ट्र आणि राष्ट्रवादी विचाराच्या आधारावर राष्ट्र निर्माण या आधारावरच राजकारण, कधीच आम्ही तडजोड केलं नाही. किरीट सोमय्यांच्या साऱ्या आरोपांचा समाचार घेत राज ठाकरे यांनी भाजपनं केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची यादीही वाचली. हे कृपाशंकर सिंग, बबनराव पाचपुते, अजित पवार, हे सगळे देवेंद्र फडणवीसांनी किती लोकांवरती आरोप केले आतापर्यंत? भ्रष्टाचाराचे किती लोकांना बरोबर आरोप केले? कित्येक लोकांवरती जे तुम्हाला आता त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात दिसतील. कित्येक लोक तर आता देवदर्शनाला जातात, पूजा करतात, देव पायात ठेवतात की फडणवीस किंवा किरीट सोमय्या कोणीतरी आमच्यावरती आरोप करा. चला, आरोप केल्यावर आतमध्ये जाता येतं. एवढा सगळा चिखल होऊन बसलेला आहे. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट आपल्या सोयीचा असेल त्यावेळेला तो चांगला असतो, आपल्या सोयीचा नसेल तेव्हा तो वाईट असतो. पण राजकारणामध्ये नेते इकडून तिकडे जात असतात. गुणदोष प्रत्येकामध्ये छोटे मोठे त्या ठिकाणी असतात. म्हणून त्या ठिकाणी लगेच त्यावरनं अनुमान काढणं हे योग्य असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. दुसऱ्याला दुश्मनी दोष देण्यापेक्षा आपलं दुरुस्त करणं हा मला वाटतं या सगळ्यावर चांगला नामी उपाय आहे. तुर्तास यापुढे मनसेची वाटचाल कशी असेल यावर मात्र राज ठाकरेंनी भाष्य केलं नाही. बदलत्या भूमिकांवरच्या टीकेवर त्यांनी माध्यमांना जबाबदार धरलं. लोकसभेला भाजपला बिनशर्त पाठिंब्यानंतर राज ठाकरेंनी पुढं बघू म्हणत मनसैनिकांना विधानसभेच्या तयारीचे आदेश दिले होते. विधानसभेवेळी भाजपच्याच विरोधात उमेदवार देत भाजप मनसेच्या मदतीनं सत्तेत येण्याचं भाकीत राज ठाकरे यांनी केलं. आणि आता महापालिका निवडणुकांवेळी मनसेची भूमिका काय असेल त्याबद्दल चित्र तुर्तास तरी स्पष्ट झालेलं नाही. सत्तेमध्ये आले त्यांचे मला अनेकांचे फोन आले, त्यांना शॉक बसलाय. ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आलाय तिथे 42 आमदार येतात. 4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात. बरं झालं, त्यांना खूप काळाच्या नंतर हे सगळं कळलं, एवढीच त्यांच्यावर प्रतिक्रिया देणार आहे, बस बाकी काय. कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.